भेद मात्र पाहायला मिळाला नाही. सर्वांना समान संधी मिळावी म्हणून स्वराज्याची स्थापना झाली. अर्थातच एकमेव राजा, राजा शिवछत्रपती हे प्रेरणादायी नाव जेव्हा घेतलं जातो ना तेव्हा नवीन ऊर्जा मात्र मैदानामध्ये खेळाडूंमध्ये येते आणि तसा संघर्ष देखील पाहायला मिळतोय. जय मल्हार पेंट संघाचा अतिरिक्त खेळाडू विनंती 12th मॅनला आपण व्यासपीठावरती या. गावदेवी गावठाण संघाचा एक्स्ट्रा खेळाडू आलाय. पेंट संघाचे 11च खेळाडू आलेत कदाचित. गोलंदाजी मार्गवर गोलंदाज हरेश गावंड मॅन फ्रॉम जीते. पेन जितेचा हा खेळाडू आहे. एक उंच गोरा खेळाडू आहे जो पंचांच्या उजव्या बाजूने गोलंदाजी करतोय. जर्सी क्रमांक 3. 10-12 पावलांचं रनअप आहे पण स्ट्राईक एंड वरती छोटा पॅक बडा धमाका करण मडवी ज्याच्या नावाची कीर्ती महाराष्ट्रात नव्हे तर आता महाराष्ट्रा बाहेर देखील डंका वाजतोय. ज्याच्या नावावरती बराचसा विक्रम आहे. एक हाती गेम चेंजर इनिंग खेळण्याची क्षमता ठेवणारा खेळाडू स्ट्राईक एंड वरती. नॉन स्ट्राईक एंड वरती प्रतीक ठाकूर मॅन फ्रॉम के गावचा खेळाडू. पहिला चेंडू भन्नाट वेग पाहायला मिळतोय पण या वेगावरती नियंत्रण नव्हतं. पंचांनी मात्र पनिशमेंट केली. नियम क्रमांक 25चा वापर करताना स्वेर चेंडूचा इशारा. अवंतर धावांनी धावांचा श्री गणेश झालाय तो टीम गावदेवी गावठाण संघाचा. विरोधात जय मल्हार पेंट संघ आपल्याला पाहायला मिळतोय. लल्ला वास्कर मात्र मैदानामध्ये आहे. पेंट परिसरातील एक घातक फलंदाज म्हणून ज्याच्या नावाची वर्णी केली जाते. हा अक्कूट टप्प्याचा चेंडू होता ज्या चेंडूवरती घुटना टेक तमाशा देख अशी परिस्थिती पाहायला मिळाली असती पण चेंडूनं मात्र बॅटची कडा घेतली आणि सेकंड स्लिप मध्ये दुसऱ्या अटॅक मध्ये पकडलेला झेल पहिल्या क्रमांकाचा फलंदाज करण मडवी. बॅक टू द पॅव्हलियन डीजे पॉस्को. रूपात पण गोलंदाजाचं कौतुक करूया. पहिला चेंडू स्वेर फेकल्यानंतर त्यानं मात्र लगेच विकेट घेतली आहे. म्हणजे ऍक्शन वरती रिएक्शन करण्याचा प्रयत्न हरेश गावंड या गोलंदाजानं केलाय. एंड बदललाय यावेळेस पंचांच्या डाव्या दिशेनं अर्थात डाव्या बाजूने गोलंदाजी करतोय गोलंदाज हरेश. स्ट्राईक एंड वरती उजव्या हाताचा फलंदाज अमित नाईक. गुडलेन स्पॉट वरनं चेंडूनं काय उसळी घेतली. सरळ चेंडू विसावल्या रक्षकाच्या हातामध्ये. आशाभूत नजरेनं फलंदाज चेंडूकडे पाहत राहिला. चेंडू केला लागोपाठचा दुसरा निर्धाव. मॅच मध्ये गोलंदाजानं मात्र हवी होण्याचा प्रयत्न केलाय. P1चं षटक आहे. या षटकामध्ये तोडफोड मारधाड आपण सातत्यानं पाहिली पण त्याच षटकामध्ये गोलंदाज हरेश गावंड मात्र चांगली कामगिरी करतोय. यावेळेस लेटकट करण्याचा प्रयत्न पण पुन्हा एकदा फर्स्ट स्लिप मध्ये फसवलं गेलं या दुसऱ्या क्रमांकाच्या फलंदाजाला.
पण एकही किल्ल्याला स्वतःचं नाव दिलं नाही. अर्थाचं एकमेव राजा, राजा शिवछत्रपती. असा राजा पुन्हा होणे नाही, पण राजा पुन्हा जन्माला यायला पाहिजे सर्वांनाच वाटतं. आणि त्या राजानं रयतेला बरंच काय दिलं. ज्या रयतेनं राजाचा राज्याभिषेक केला असा एकमेव राजा, राजा शिवछत्रपती. त्याचं गीत आपण ऐकतोय. पण आता अंधार झालाय धावांचा. असा दिवा पाहिजे जो फलंदाजीच्या माध्यमातून धावा जमा करेल. नेक्स्ट बॅट्समन मैदानामध्ये गेलाय 4थ्या क्रमांकाचा परेश ठाकूर. मॅन फ्रॉम धुतुमचा हा खेळाडू जो संघाचा कर्णधार आहे. त्याला आता मात्र ही धुरा स्वतःच्या खांद्यावरती सांभाळायची आहे. आल्या उत्तुंग फटका परेशच्या बॅटमधनं आक्रमक अर्थातच येतोय. 4 धावांची मोहोर उमटवणारा, नवसंजीव निर्माण करणारा चौकार. निर्णायक क्षणी या 4 धावा आल्यात. जिथे धावा रोखल्या गेल्या होत्या गोलंदाजच्या माध्यमातून. टोटल धावफलकावरती धावा आहेत 2 गाड्यांच्या मोबदल्यात टीम गावदेवी गावठाण संघाच्या 5. या षटकातील अजूनही काही चेंडूचा खेळ बाकी आहे. फलंदाजी मार्गवर फलंदाज परेश. यावेळेस जान्सी डाऊन क्रिकेट आणि त्यावरती हेलिकॉप्टर पद्धतीनं फटका खेचायचा होता, पण चेंडूच्या गतीला वेग जास्त पाहायला मिळाला. भन्नाट वेगावरती गोलंदाज यावेळेस पाहायला मिळाला, ज्यानं हा चेंडू फेकलाय निर्धाव. यष्टीरक्षकाचं देखील आपण कौतुक करूया. या वेगावरती त्यानं देखील नियंत्रण ठेवलंय. हा चेंडू त्याच्या माध्यमातून सुरेख अडवला गेला. पुन्हा एकदा कमबॅक करते टीम पेंट संघ या मॅच मध्ये. पण अजूनही मॅच मध्ये बराच ट्विस्ट पाहायला मिळणार. हा चेंडू पुन्हा एकदा बॅटची लीडगेज घेतोय आणि यावेळेस यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसावतोय. परेशला मात्र परतीचा प्रवास करावा लागणार. गोलंदाजानं पुन्हा एकदा मारली या षटकामध्ये बाजी. अर्थातच या ओव्हरमध्ये तो ठरलाय सिंगम. आणि आता धावफलकावरती धावा आहेत त्या 5. क्रमांकावरती करण मडवी मॅन फ्रॉम चिर्ले. चिर्ले गावचा हा खेळाडू आहे आणि प्रेक्षकांचं एकदा आपण कौतुक करूया. रात्रीच्या वेळी देखील मॅचचा आनंद घेत आहेत आणि ते देखील सांगतायत आम्ही देखील मैदानामध्ये आहोत आणि आम्ही देखील बरंच काय करू शकतो. 5व्या क्रमांकाचा फलंदाज करण मडवी मॅन फ्रॉम चिर्लेचा हा खेळाडू. बॉलर नेम कौस्तुभ. कौस्तुभ हा खेळाडू आपण बघतोय पेन परिसरातील. हा निगडे गावचा खेळाडू आहे. हा देखील पेन परिसरामध्ये गाजलेला खेळाडू आहे. याने देखील बरीचशी मैदानं गाजवलेत आपल्या गोलंदाजीच्या जोरावरती. 2ऱ्या क्रमांकावरती हा गोलंदाज. फुलटॉस चेंडू यावेळेस फेकतोय. पण या फुलटॉस चेंडूचा खरपूस समाचार मात्र घेतलाय फलंदाजानं. आउट ऑफ द बार, बिग हिट, इट्स अ सिक्सर. आणि पंचाची मागणी झाली.
आत तर लागोपाठचे 2 षटकार आलेत आणि टोटल धावफलकावरती धावा आल्यात त्या 18. ती शार्पी लाईट आहे ना डीजे ती बंद करा. आणि आमच्या कॅमेरामॅनला विनंती आहे जे प्रेक्षक राजा बसलेत त्यांच्याकडे जरा एकदा कॅमेरा फिरवा. त्यांना देखील संधी दिली पाहिजे. कदाचित पेनचे समर्थक असावेत. लागोपाठचा तिसरा षटकार येतोय का हे देखील पाहिलं जाईल. हा सुरेख चेंडू सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न झाला. लॉंगॉन क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. विलंब कार्पेट मात्र फटका आला. 1 धाव मिळते. टोटल 19 धावा अभिसर स्कोर कार्ड वरती आल्यात. गोलंदाजी मार्गावर गोलंदाज कौस्तुभ मात्र कसरत करतोय. स्ट्राईक एंड वरती चिरल्याचा करण मडवी मात्र पाहायला मिळतोय. हा पुन्हा एकदा हेलिकॉप्टर पद्धतीने मारण्याचा प्रयत्न पण धाव मात्र घेतली जाणार नाही. ही धाव जर घेतली असती तर कदाचित धोक्याची घंटा संबोधली असती. नॉन स्ट्राईक एंडच्या फलंदाज प्रतीकनं मात्र नकार दिला. चेंडू मात्र यावेळेस गेलाय निर्धाव. कौस्तुभच्या माध्यमातून पेन आणि दुसरीकडे उरण तालुका या 2 तालुक्यातले चालू असलेला संघर्ष. गावदेवी गावठाण विपक्ष जय मल्हार पेण संघ मात्र खेळ करतोय. यावेळेस चेंडू हवेमध्ये 2 क्षेत्ररक्षक प्रयत्न करत होते पण भोक्याच्या क्षणी झेल देखील टिपला गेला. या कारण मडवीला देखील तंबूच्या आसनाला परतावा लागणार. ऐकू एक सुमधुर खेळाडूंना तर आपण स्क्रीनवरती पाहिलं. पाहुण्यांना देखील स्क्रीनवरती पाहिलं. आता प्रेक्षकांना देखील स्क्रीनवरती पाहायला मिळतंय. असं एक आगळं वेगळं आयोजन नागेश्वर मित्रमंडळ खाना पुरस्कृत उपसरपंच चषक 2022 हे माध्यम आणि सर्व संकल्पना आहे अर्थातच भाई मंगेश पाटील आणि सर्व मित्र परिवारांची ज्यांनी लाजवाब कार्य घडून आणलंय. गेले 3 रात्री चालू असलेला हा सोहळा आहे. उद्याची शेवटची रात्र. उद्या महाराष्ट्रातले नव्हे तर भारतामधले रती महारथीय मैदानावरती खेळताना पाहायला मिळणार. मग गुजरातचा असो, राजस्थानचा असो, युपीचा असो किंवा उत्तर प्रदेशचा असो, असे बरेचसे दिग्गज खेळाडू मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतील. पण आता मात्र तालुका वॉईस संघाच्या माध्यमातून खेळ पाहायला मिळतोय. एकीकडे उरण परिसर आहे तर दुसरीकडे पेन परिसर आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडू केला यावेळेस निर्धाव. जोरदार फटका खेळण्याच्या नादामध्ये चेंडू निर्धाव गेलाय. अशा वेळी यावेळेस 1 धाव मात्र आली पण या आधीचा चेंडू मात्र निर्धाव गेला होता. 2 षटकाचा खेळ मात्र समाप्त झालाय. टीम गावदेवी गावठाण संघाच्या धावफलकावरती धावा लागल्या त्या टोटल 20. 10च्या सरासरीनं मात्र या धावा धावफलकावरती आल्यात. पण महत्वाचे 3 गडी देखील 4 गडी देखील तंबूच्या आसनाला परतलेत. डाव सावरला मी तर म्हणेल प्रतीक ठाकूरनं पण त्याची साथ मात्र 6व्या क्रमांकाचा फलंदाज निमेश मोहिते यावेळेस देतोय. फणसांच्या उजव्या बाजूने गोलंदाजी करणार हा गोलंदाज. पण स्ट्राईक रेटवरती पुन्हा एकदा फलंदाज येतोय प्रतीक ठाकूर उर्फ गुड्डू.
प्रतीकमध्ये क्षमता आहे, प्रतीकमध्ये सातत्यानं संघर्ष करण्याची ताकद देखील आहे आणि तो मोक्याच्या क्षणी मोठे फटके देखील या मैदानावरती मारू शकतो हे त्यानं सातत्यानं सिद्ध केलंय. त्याला आता डाव देखील सावरायचा आहे आणि धावा देखील करायच्या. रमाकांत आल्या आल्या आपल्या नावाची छाप सोडतोय. काय चेंडू फेकलाय, गुडलेन स्पॉटवरनं चेंडूला उंची देण्यामध्ये या गोलंदाजाला यश संपादन झालंय. चेंडू पहिला गेला निर्धाव. खऱ्या अर्थानं आपण बघतोय हे युद्ध आहे गोलंदाज आणि फलंदाजांमधलं. आता या युद्धामध्ये पहिल्या चेंडूमध्ये विजय संपादन केला गोलंदाजानं, पण येणाऱ्या 5 चेंडूमध्ये संधी देखील आहे फलंदाजाला. यावेळेस चेंडू बॅट वरती आला आणि तो सरळ गेला सीमा रेखा आर पार. इट्स अ षटकार. डीजे आता कानमंत्र देण्यास भाग पाडले. गोलंदाजाशी आता हितगुज केलं जात आहे. 26 धावा धावबलकावरती पाहायला मिळत आहेत त्या टीम गावदेवी गावठाण संघाच्या. येणाऱ्या चेंडूवरती आता हे युद्ध पुन्हा एकदा सुरू होणार. युद्धाची सुरुवात गोलंदाजानं केली पण सांगता मात्र फलंदाजानं केली. पण पुन्हा एकदा संधी आता गोलंदाजाला. तरी या षटकातील तिसरा चेंडू फेकण्यासाठी गोलंदाज रमाकांत तयार. यावेळेस फेवरेट शॉट आणि त्या शॉट वरती धावा येत आहेत. कंप्लीट 6. बिग हिट. होती शुभा माझा दुधारी होता. तलवार एक धारी होती शुभा माझा दुधारी होता. लाखो शत्रूवरती एकटाच राजा माझा छत्रपती. छत्रपती शिवाजी भारी होता. जसा छत्रपती शिवाजी महाराजांनी केला होता शत्रूवरती पलटवार तसा चेंडू गेला आर पार. षटकार. आता लागोपाठचा तिसरा येतोय का. अरे पुन्हा एकदा लागोपाठचे 2 मात्र पाहायला मिळाले. फलंदाजी मार्कवर फलंदाज प्रतीक ठाकूर सज्ज झालाय स्ट्राइक एंड वरती. टोटल 32. 4 बाद 32. डावाला सावरले गुड्डून अर्थात प्रतीकनं. 8 चेंडू आणि आतापर्यंत 26 धावांचं योगदान देणारा हा गुड्डू अर्थात प्रतीक मात्र मैदानामध्ये चांगला खेळ करतोय गावदेवी गावठाण संघासाठी. करण मडवी बाद झाल्यानंतर जबाबदारी स्वतःच्या खांद्यावरती घेणारा एकमेव फलंदाज मैदानामध्ये प्रतीक ठाकूर. हाल पंकज शिंदे आपणास रिव्हर्सिपचा प्रयत्न. दुधारी तलवार. चेंडू आर पार फरार. इट्स येतोय 4 धावांसाठी चौकार. या 4 धावांनी धावफलकावरती टोटल 36 धावा धावफलकावरती आल्यात. आणि या 36 विभागामधलं हे दमदार आयोजन आपण बघतोय. नागेश्वर मित्रमंडळ खाना पुरस्कृत उपसरपंच चषक 2022 हे माध्यम. आजची 3री रात्र आहे आणि 3ऱ्या रात्रीमधले पहिल्या फेरीचा शेवटचा सामना आहे. भाई मंगेश पाटील उपसरपंच खाणाव सासगाव जिल्हा परिषद
विभाग प्रमुख शिवसेनेचे हे दमदार असं नेतृत्व ज्यांच्या माध्यमातून केलेलं आहे लाजवाब आयोजन. सन्माननीय चेतनजी देशमुख मैदानावरती आहेत, त्यांना विनंती आपण व्यासपीठावरती यावं, आपलं देखील स्वागत आहे. यावेळेस हेलिकॉप्टर उडवलाय 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 आणि तो लँड देखील केलाय सीमारेषा आरपार. कडक इट्स अ षटकार. येणाऱ्या 21 तारखेला पुन्हा एकदा राजाची जयंती ही साजरी केली जाणार. ज्या राजाचं कर्तृत्व जो एवढं महान होतं, 364 दिवस जरी जयंती साजरी केली ना तरी तुम्हा आम्हा सर्वांसाठी कमीच आहे. कारण की त्या राजानं दिलेलं आहे स्वराज्य आहे, त्या स्वराज्यामध्ये तुम्हा आम्हा सर्वांचा जन्म झालाय. टोटल 42 धावा धावफलकावरती आल्यात. संत गतीनं धावांचा खेळ होत होता, पण आक्रमकरित्या आता फलंदाजी करतोय गुड्डू. यावेळेस सन्मान दिला गेला. पॉइंट क्षेत्रामध्ये संधी होती झेल टिपण्याची, पण संधीचं सोनं मात्र करता आला नाही. क्षेत्ररक्षक लल्ला वास्कर याला तो मात्र लेट झाला आणि या चुकीला माफी नाही. एक धाव मात्र पाहायला मिळेल आणि स्ट्राईक एंडवरती पुन्हा एकदा प्रतीकला आपण पाहू शकतो. अर्थातच चौथ्या षटकामध्ये, कारण की 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 4 गडी बाद. 3 गावदेवी गावठाण संघाच्या धावा लागल्यात त्या 43. यापुढे काय घडतंय काय बिघडतंय हे ऐकण्याआधी ऐकू एक सुमधुर संगीत. काय कोणाची भीती. ज्यांचा राजा शुभछत्रपती आहे त्या मावळ्यांना देखील सांगितलं आम्हाला कोणाची भीती नाही, अरे आम्ही संघर्ष करतोय आमच्या स्वराज्यासाठी. सुशांत मोकल रायगड भूषण हा खेळाडू ज्याच्या नावावरती रायगड भूषणचा किताब दिला गेला, अर्थातच उर्फ गोट्या. सुशांत मोकल गोलंदाजी मार्गवरे पंचांच्या डाव्या बाजूना. स्लॉगवरचं हे अंतिम षटक, स्लॉगवरचं षटक हाताळतोय. कसलेला खेळाडू आहे, अष्टपैलू दर्जाची कामगिरी सातत्याने याच्या माध्यमातून होतीये. आणि रायगड भूषण या नावानं ज्याला नावाजलं गेलं तोच सुशांत मोकल, ज्याचं पेट नेम गोटे आहे, मात्र सुरेख गोलंदाजी करतोय. पहिला चेंडू मात्र आक्रमक टाकला गेला, निर्धाव ताकदीचा पाहायला मिळतोय. अमित सर आता माझ्या सोबत जोडले गेलेत आणि या चेंडूवरती आपण बघतोय खेळ झालाय तो निर्धाव पद्धतीचा. तर शेवटचे 5 चेंडू आहे, आक्रमक करणार का फलंदाज प्रतीक ठाकूर जो स्ट्राईक एंड वरती आहे. आडव्या बॅटनं जोरकस फटका खेळला जातोय. यावेळेस मिड विकेट क्षेत्राच्या जवळ चेंडूला अडवलं गेलं. प्रसाद वास्कर उर्फ लल्लाच्या माध्यमातून, पण मोक्याच्या क्षणी धाव देखील घेतली गेली, ती दुसरी. या 2 धावांच्या मदतीनं टोटल 45. सर 45 धावा धावफलकावरती आल्यात, जिथे धावांचा हँडब्रेक खेचला गेला होता, पण गुड्डूनं मात्र हा हँडब्रेक काढला आणि त्यानंतर टॉप ग्रेअर मध्ये आपली गाडी पळवली. तुषार सर, निश्चितपणे आपण पाहतो सुशांत मोकल उर्फ गोट्या. माईकचा आवाज वाढवा ना डीजे. हॅलो हॅलो शेख, आवाज आवाज. सुशांत मोकल आपण पाहतोय गोट्याला. निश्चितपणे सुशांत मोकल बद्दल सांगेल. पेंटचं नगरपालिकेचं या ठिकाणी रनआउटच्या स्वरूपात फलंदाज बाद. बॅक टू पवेलियन.
बघ राजशिव छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 या दिवशी झाला आणि त्याच जन्मावरती आधारित हे गाणं प्रतीक्षा देशमुख आमच्या भगिनी सुभाषनगर खोपोली यांचं नुकतंच काही दिवसापूर्वी लग्न झालं, विवाहबंधनात अडकल्या. त्या गाण्यावरती जन्मावरती हे गाणं चित्रित झालेलं त्यांनी गायन केलेलं आहे. हे गाणं DJ सिस्टमने लावलं आणि निश्चित आपल्याला आठवण झाली राजशिव छत्रपती शिवाजी महाराजांची. मी सुशांत मोकलबद्दल बोललो होतो, निश्चितपणे गोट्याबद्दल. सुशांत मोकल असा हा पहिला खेळाडू आहे म्हणजे क्रिकेट विश्वामध्ये पहिल्या खेळाडूला रायगड भूषण पुरस्कार मिळालेला आहे. आणि पेणचे नगरपालिकेचं जे ग्राउंड आहे, मैदान आहे, त्याला सचिन तेंडुलकरचं स्टेडियम, यांचं भारतरत्न मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांचं नाव दिलेलं आहे. आणि या स्टेडियमच्या जवळच असलेले 2 स्टँड आहेत. त्या एका स्टँडवरती योगेश पवार जो रणजीपट्टू आहे त्याचं नाव दिलं आणि दुसऱ्या स्टँडला सुशांत मोकल अर्थात गोट्याचं नाव दिलेलं आहे. ही सर्वात महत्त्वाची बाब आहे आपल्या रायगडसाठी की एक खेळाडूला रायगड भूषण पुरस्कार आहे आणि एका मैदानाला, जे नगरपालिकेचं मैदान आहे त्या मैदानावरती सुशांत मोकल अर्थात गोट्याचं स्टँडला नाव दिलेलं आहे. तुषार सर, ही सर्वात महत्त्वाची बाब आहे आपल्यासाठी. निश्चित सर, ही खूप महत्वाची गोष्ट आहे का सुशांत मोकलचं नाव त्या स्टँडला दिले गेले. छत्रपती क्रीडांगण पेण. भीमरच्या चेंडूसाठी फक्त 3ऱ्या पंचांची मागणी मैदानामध्ये केली जाते. रनआउटसाठी 3ऱ्या पंचांची मागणी केली जाणार नाही. का दिला असं विचारू शकत, कसा दिला असं विचारू शकता, आर्ग्युमेंट नाही होऊ शकत. अंपायर डिसिजन घेतील. मेन अंपायरने नाही सांगितलं. कंटिन्यू करा मॅच. चला, फलकावरती धावा आहेत असतील 46. 46 धावा. अतिशय जबरदस्त अंपायरिंग आपल्याला पाहायला मिळते की अंपायरिंगच्या दुनियेतले एक वेगळे अंपायर एक लेवलला गेलेले आपण पाहू शकाल. प्रीतम पाटील सर कळवा पेण आणि प्रशांत मांदेवडेकर पेण. यावेळी मात्र जबरदस्त फटका जातोय सीमारेषा पार. या थंडीच्या वातावरणामध्ये षटकार. विकेट देखील घेतली, पण त्याच्या आधीच्या चेंडूवरती देखील क्षेत्ररक्षकांना डायरेक्ट हिट केला होता. त्याने देखील मी तर म्हणेल लहानपणी गोट्या खेळल्या असतील. थोडक्यात गोटीने. आणि हा अनुभव आहे सुशांत मोकलकडे, ज्यानं अनुभव पणाला लावून मात्र स्लॉगवरचं षटक हाताळलंय आणि निर्णायक क्षणी चांगली गोलंदाजी देखील करतोय. धावफलकावरती धावा आहेत त्या टोटल 52. या चेंडूवरती मात्र षटकार आला होता. येणारा चेंडू निमेश पुन्हा एकदा जोरकस फटका खेळतोय. खडे खडे स्ट्रोक लगावलाय. वीरेंद्र सेहवागची आठवण करून देणारा फटका लँड होतोय स्टेडियमच्या पलीकडे, आउट ऑफ द बार. सुंदर, अप्रतिम, दर्जेदार, नेत्रदीपक, कडाक शेवटच्या चेंडूवरती आलेला हा षटकार. मराठी
रयतेच्या डोईवर सुखाचं छत्र ठरणारा रयतेचा पहिला राजा जो शिवछत्रपती झाला तर शिवाजी महाराज, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज ज्यांनी आपल्या खांद्यावर मरणोत्सवपर आपल्या स्वराज्य लिहिल्या पार पेललं. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे, तुम्ही मिळवणारच अशी सिंहगर्जना करणारे भारताचे लोकनेते बाळ गंगाधर लोकमान्य टिळक, भारत देशाचे संविधान लिहिणारे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर भीमराव बाबासाहेब आंबेडकर, आपल्या संतवाणीतून अनेक संतांना शिकवण देणारे संत महात्मा जगतजेते जगद्गुरू जगद्विद्याप्राप्त जगतश्रेष्ठ श्री राष्ट्रसंत संतश्रेष्ठ तुकाराम महाराज, आपल्या अथांग ज्ञानाचा उत्तम प्रसार करणारे, अनेक ज्ञानवंतांना ज्ञान देणारे, अनेक ज्ञानवंतांना घडवणारे ज्ञान महर्षी ज्ञान शिरोमणी श्री संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज, गान सम्राज्ञी भारतरत्न पुरस्कार स्वर्गीय लता दीदी मंगेशकर, भारतरत्न पुरस्कार मास्टर सचिन रमेश तेंडुलकर, त्यांनी स्त्री शिक्षणाची दारं उघडी केली, ज्यांनी अंगावर शेणमाती दगड झेंडे धोंडे झेलले आणि स्त्री शिक्षणाचा भक्कम पाया उभारला त्या मा सावित्रीबाई फुले, सिंधुताई सकपाळ ही सर्व मराठीच माणसं होती आणि म्हणूनच मराठी पाऊल नेहमीच पडणार होतं पुढे आणि ते पडलं देखील. असं हे गीत आपल्याला ऐकायला मिळालं. हे गीत आधारित आहे ह्या प्रत्येक महान पुरुषाच्या चरित्रावरती. त्यांनी प्रत्येक पाऊल मराठी पाऊल पुढे टाकलं आणि म्हणूनच महाराष्ट्राचा विकास झाला. हे वेडात मराठले साथ, हे साथ नव्हते तर एक साथ होते आणि महाराष्ट्राचा विकास झाला. महाराष्ट्राचं राज्य स्वराज्य झालं हे याच महान पुरुषांमुळे, ह्या महान व्यक्तींमुळे. त्याची विचारधारा पुढे ठेवत स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट श्रीमान श्री बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना पक्षाची स्थापना केली आणि त्यांच्याच आधारित विचारधारेवरती 80% समाजकारण आणि 20% राजकारण या ब्रीदवाक्याला जपत मंगेशभाई पाटील यांच्या माध्यमातून नागेश्वर मंत्रिमंडळ पुरस्कृत खाना आयोजित मंगेशभाई पाटील यांच्या नेतृत्वाखाली उपसरपंच 2022 पर्व 3 आज आपल्याला पाहायला मिळेल. क्रिकेटची ही रजनी स्पर्धा आपल्याला याची देही याची डोळा पाहूया. क्रिकेटचा हा सोहळा आपण पाहू शकताय. निश्चितपणे या क्रिकेटचं माध्यम आपल्याला उभं झालंय. चला सामना चालू करायचा. नक्कीच अमित सर, तुम्ही उल्लेख केला महाराष्ट्राचं पाऊल पुढे पडतंय, पण एक खंत देखील वाटते. या महाराष्ट्रामध्ये मोठं व्हायचं असेल तर आधी मरावं लागतं. मेल्यानंतर जिथं माणसं मोठी होतात त्याचंच नाव महाराष्ट्र असं सांगून गेले आमच्या सिंधुताई सकपाळ, ज्यांची गोड आठवण नक्कीच आठवणीमध्ये आहे. अनाथांची माय म्हणून जिची आठवण होतीये सिंधुताई सकपाळ यांच्यासाठी खरंच नतमस्तक व्हावंसं असं वाटतं. सर एक आठवण निश्चित केली. लता दीदींचा उल्लेख झाला. लता दीदींचं शेवटचं वाक्य होतं ज्यावेळी त्यांनी शेवटचा श्वास घेण्यापूर्वी त्यांचं जेव्हा हॉस्पिटलला होत्या त्यावेळी त्यांना प्रश्न विचारण्यात आला तेव्हा त्यांनी त्या प्रश्नाचं उत्तर दिलं, जर मला मनुष्य जन्म जर मिळाला तर मला तो नको आहे आणि लता मंगेशकर पुन्हा मला व्हायचं नाही आहे. म्हणजे इतका संघर्ष त्यांच्या जीवनामध्ये होता. यावेळी मात्र जबरदस्त फटका येतोय. 6 धावांचा षटकार. चांदी की चला फास्ट करायचं आहे, जास्त वेळ घेऊ नका. गावदेवी गावठाण वर्सेस जे मल्हार पेंड याच्या विरुद्ध सामना झाला. 59 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. थोडं शांत चाललंय, लेझी क्रिकेट चाललंय, जरा फास्ट करायचं आहे. यावेळी पुन्हा आता पाऊन क्षेत्राच्या वरून काढण्याचा प्रयत्न, पण यावेळी मात्र विषेप बंदा कव्हर क्षेत्रामध्ये हा चेंडू सरसावत आहे. 1 धाव मिळते. सिंगल डबलला प्राधान्य दिलं जात आहे. 59 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे.
15च्या सरासरीने धावफलकावरती धावाव्या आहेत, पण मात्र थोडंसं सिंगल डबल पॉवर प्लेचं पहिलं षटक आहे, P1चं षटक आहे आणि निश्चितपणे पॉवर प्लेच्या षटकामध्ये ॲडव्हान्टेज असतं फलंदाजाला गॅपमध्ये चेंडू ढकलण्याचा, त्याच्यामुळे निश्चितपणे धावा मिळू शकतात. पण यावेळी मात्र झेल घेण्याचा प्रयत्न फर्स्ट सेकंड अटेम्प्टमध्ये झेल सुटलाय. यावेळी मात्र निश्चितपणे धाव मिळते या चेंडूवरती, एकच धाव. थोडंसं दव पडला, ड्यू फॅक्टर या ठिकाणी कामाला येते. गोलंदाजाला पोषक वातावरण तयार झालंय, पण इथे मात्र फिल्डर्स थोडंसं फंबल होत आहेत, झेल सुटतायत, थोडंसं मिस्टेक होते आणि त्याचा फायदा मात्र जीवदान मिळते फलंदाजांना. प्रसाद पाटील उर्फ बंटी याला विनंती की मंचावर यायचे, अभि पाटलांशी संपर्क करायचे. धावफलकावरती धावा आहेत 9 धावा. आमच्या बरोबर असनील आहेत सहकारी गुणलेखक, अतिशय चांगली भूमिका त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. 9 धावा धावफलकावरती असताना यावेळी मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, चेंडू बीट झालाय. फलंदाज निर्धाव स्वरूपात चेंडूची सांगता. सुशांत मोकल प्रगोट्या निश्चितपणे अतिशय चांगला दर्जाचा खेळाडू, ज्या खेळाडूला पहिलं रायगडमधलं रायगड भूषण पुरस्कार मिळाला, हा पहिला खेळाडू ठरला ज्याला रायगड भूषण पुरस्काराने सन्मानित केलं. त्याच्यामुळे खूप अपेक्षा असेल पेण संघाला. यावेळी बाहेर काढायचा होता, स्टंपच्या खूपच बाहेरचा चेंडू थोडंसं दंडित करण्यात आलं गोलंदाजाला, वाईटचा इशारा. अवांतर धावसंख्येत भर पडते. धावफलकावरती धावा आहेत 10 धावा. गोलंदाजी मार्कवरती जर विचार केला गोलंदाजाचा गावदेवी गावठाण संघाचा करण मडवी अतिशय दर्जेदार खेळाडू, 6 चेंडूवरती 37 धावा यांनी केल्या होत्या रायगड प्रीमियर लीग मध्ये. हा खेळाडू तो नाही का? हा 2 करण मडवी आहेत. हा गोलंदाज आहे. दहा धावा. पहिलं षटक समाप्त होत आहे. धावफलकावरती धावा आहेत 10 धावा. 15च्या सरासरीने धावा हव्या आहेत. 59 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करायचा, पण पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा लागतात. अर्थात जय मल्हार पेठ संघाच्या 10 धावा. आता मात्र समीकरण बदल झाले, अवघड झालं यावेळी. मात्र समीकरण 18 चेंडू शिल्लक असतील आणि गरज असेल 49 धावांची. स्क्रीनवरती आपल्याला पाहू शकाल 18 चेंडू आणि 49 धावांचा अजूनही नीड बाकी आहे. रन्स पाहिजेत. राहुल देशमुख आज रात्रीच्या दिवशी आपण पाहू शकाल सहकारी गुणलेखकाच्या माध्यमातून आपल्याला दिसत होते. पुढच्या मॅचला निश्चित असतील. अतिशय चांगलं दर्जार गुणलेखकांच्या माध्यमातून दरवर्षी आपल्याला पाहायला मिळतात. यावेळी मात्र 18 चेंडू आणि 49 धावांचं लक्ष अजूनही गाठायचंय जय मल्हार पेठ या संघाला. म्हणून अपेक्षा आहेत जय मल्हार पेठ संघाला की जे सुशांत मोकलकडून फटकेबाजी व्हायला हवी आहे. जी अपेक्षा आहे, ज्या पहिल्या आपण पाहू शकलं असेल की 4-5 वर्षापूर्वी ज्या सुशांत मोकलनी जी फटकेबाजी केली होती किंवा आक्रमण केलं होतं, जो त्यांनी ज्या स्ट्राईक रेटनी फलंदाजी केली होती, तो ॲव्हरेज नुसार त्याला चालायचं असेल तर यावेळी मात्र षटकात मध्ये कुठेतरी आक्रमण करायला हवं, कारण पल्ला खूप मोठा आहे. 59 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करत असताना 10 धावा धावफलकावरती आहेत. म्हणजे 49 धावा अजूनही हव्यात 3 षटकामध्ये 18 चेंडूवरती. तर कुठेतरी फटकेबाजी होणं गरजेचे आहे, अपेक्षित असेल. गोलंदाजी मार्कवरती नवीन गोलंदाज दुसऱ्या क्रमांकावरती येत आहे संदेश पाटील. गावदेवी गावठाण संघाचा थोडंसं फिल्डिंगमध्ये डिस्ट्रिक्शनमध्ये चेंजेस होत आहे, पण जास्त वेळ घेऊ नका. 20 मिनिटाचा अवधी असेल इनिंगमध्ये. त्या 20 मिनिटांमध्ये आपल्याला इनिंग संपवायचे आहे. दुसरं षटक पथावरती संदेश पाटील गोलंदाजी मार्कवरती तयार होतोय. डावखुरा फलंदाज नवी आपल्याला पाहायला मिळेल ओमकार हरपाल. उलटा चेंडू आणि या चेंडूला मात्र भिरकावून दिलाय. डीप एक्स्ट्रा मिड विकेटच्या डोक्यावर जातो हा चेंडू, सीमारेषा पार. नंदन आणि चटकार. जबरदस्त फटकेबाजी ही अपेक्षा होती सुशांतकडनं खरं तर, पण सुशांतच्या जागी मात्र ओमकार हरपाल आपण पाहू शकाल आक्रमक झालाय. डावखुऱ्या फलंदाजाला ॲडव्हान्टेज जास्त असतं, फोरआर्म्समध्ये ताकद असते आणि नेहमीच आपण पाहू शकाल की नॅशनल इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये जे डावखुरे फलंदाज आहेत त्यांना एक ॲडव्हान्टेज असतं आणि त्यांचे फटके मोठे असतात. हाच फटका आपल्याला पाहायला मिळाला. डीप एक्स्ट्रा मिड विकेटच्या डोक्यावर सरळ गेला चेंडू. 6 धावांसाठी षटकार आला ओमकार हरपालच्या बॅटमधून. ही गरज होती, अपेक्षा होती, कारण 49 धावांचं लक्ष होतं
18 चेंडूवरती, पण या पहिल्या चेंडूवरती दुसऱ्या षटकातल्या पहिल्या चेंडूवरती मला षटकार दाखवून आक्रमण करतोय यावेळी ओमकार हरपाल हा खेळाडू. रायगडचा ऋषभ पंत म्हणून ओळखला जातो खऱ्या अर्थाने ओमकार हरपाल. निश्चितपणे समीर कचरे, प्रसाद पाटील असेल खूप मेहनत घेतात या उपसरपंच चषक 2022 पर्व तिसरं मंगेशभाई पाटील यांच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या नाईट क्रिकेट स्पर्धेमध्ये, आणि यांची मेहनत सुद्धा फळाला येताना पाहायला मिळते. डॉटचा चेंडू बीट झालाय फलंदाज ओमकार हरपाल, पण इथे मात्र संयमाची भूमिका दाखवून दिली. डिफेन्स केला, सन्मानित केलं गोलंदाजाला, या चेंडूला सन्मान दिला. पुढच्या चेंडूवरती मात्र ऑफ स्टंपच्या बाहेर, आणि यावेळी मात्र आउटसाइड ऑफ स्टंप अक्रॉस द बॉल फटकेबाजी आपल्याला पाहायला मिळेल. सरळ चेंडू डीजे मास्टरच्या डोक्यावर 6 धावांसाठी येतोय. ओमकार हरपालच्या बात्या बांधा निघाला. एक्सलंट, सुपर डुपर फटका षटकार. बावीस धावा फलकावरती आहेत. अतिशय जबरदस्त फटकेबाजी मी म्हटलं होतं. पहिल्या चेंडूवरती आक्रमण केलं, डीप एक्स्ट्रा मिड विकेटच्या डोक्यावर षटकार दणाणला, त्यानंतर संयम राखला, सन्मानित केलं गोलंदाजाच्या चेंडूला ओमकारने. मात्र तिसऱ्या चेंडूवर जसा पाहायला मिळाला अक्रॉस द आउटस्टंप आपला आला, आणि मात्र स्क्वेअर लेगच्या डोक्यावर सरळ चेंडूला धाडलं. 6 धावांसाठी आला षटकार. आता मात्र फलकावरती धावा असतील 22 धावा. समीकरण पुन्हा एकदा बदलत आहे. 15 चेंडूवर 37 धावांची गरज. यावेळी थोडासा दबाव पाहायला मिळतोय फलंदाजांवरती कुठेतरी. बघा आमचे पंच किती दक्ष आहेत. गोलंदाज उगाच त्यांच्यावरती एकाच वेगळ्या नजरेने पाहतोय. डॉट चेंडूची समाप्ती. लाईन लेंथ वरती गोलंदाजी चालू आहे. गोलंदाज पुन्हा एकदा आउटसाइड ऑफ स्टंप येण्याचा प्रयत्न ओमकारचा. यावेळी मात्र फसतोय, मिस झालाय ओमकार. डॉट चेंडूची समाप्ती. निर्धाव आलाय चेंडू. बावीस धावा धापलकावरती आहेत. 59 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. 22 धावा धापलकावरती आहेत. ओमकार मात्र आक्रमक धार करते, पण 2 चेंडू मात्र मिस झाले. तिथून दबाव आलाय ओमकारवरती. दडपण आलेलं पाहायला मिळत आहे. यावेळी पुन्हा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. यावेळी चेंडू मात्र जातोय सीमा रेषा पार. नोचा इशारा मला वाटतंय, आणि हा षटकार 6+1. पीठ असेल निश्चितपणे. 29 धावा धापलकावरती आहेत. तेरा चेंडू आणि 30 धावांची अजूनही आवश्यकता आहे. जोपर्यंत ओमकार स्ट्राईकला आहे तोपर्यंत मात्र अपेक्षा केली जाईल ओमकारकडून. सुशांत देखील नॉन स्ट्राईकला आहे, म्हणजे दोन्ही फलंदाज ताकदीचे फलंदाज आहेत या टेनिस क्रिकेटमधले. आणि निश्चितपणे 13 चेंडूवरती 30 धावा हे होऊ शकतात, म्हणून ओमकारकडे जबाबदारी आहे. मोठे मोठे फटके मारतोय तो, आक्रमक झालाय. फ्री हिटचा चेंडू पुढचा असेल, निश्चितपणे एक सूट असेल. पुन्हा एकदा मोठा फटका. फ्री हिटचा चेंडू ओमकारच्या बादामधून निघालेला सुपर डुपर फटका. 6 धावांसाठी
षटकार. पेंट संघ हा पेंटचाच आहे आणि अंपायर सुद्धा बघा पेंटचे आहेत, त्याच्यामुळं तुम्हाला आयोजकांच्या सूचना आहेत की अंपायर्स कॉल फायनल असेल, त्याच्यामुळं सूचनांचं सुद्धा पालन करायला आहे. स्पोर्ट्स स्पिरिट दाखवायला पाहिजे. 35 धावा धापलकावरती आहेत. आता मात्र समीकरण बदलत आहे. दोन षटकांच्या समाप्ती झाल्या, अजूनही 2 षटक बाकी आहेत. 12 चेंडूचा खेळ उर्वरित आहे. 12 चेंडूवरती अजूनही गरज आहे. मला निखिल बाबर सांगतायत 12 चेंडू शेष, 24 धावांची आवश्यकता, म्हणजे 12च्या सरासरीने अजूनही रन हव्यात. आणि निश्चितपणे ओमकार हरपाल आणि सुशांत मोकल अतिशय दक्ष आणि संयमी खेळाडू आहेत. त्यांच्याकडे खूप अपेक्षा आहेत पेंट संघाला आणि चांगला संयमी खेळ दाखवण्याचा प्रयत्न करतात, स्पोर्ट्स स्पिरिट दाखवण्याचा प्रयत्न करतात दोन्ही खेळाडू ओमकार हरपाल आणि सुशांत मोकल उर्फ गोट्या. 12 चेंडू शेष आणि 24 धावांची आवश्यकता. 12च्या सरासरीने रन आवश्यक आहेत जिंकण्यासाठी जय मल्हार पेंट संघाला. दोन्ही खेळाडूंचं नाव खूप मोठं आहे. गावदेवी गावठाण विरुद्ध हे दोन्ही खेळाडू जय मल्हार पेंट संघाकडून खेळतात, स्पोर्ट्स स्पिरिट दाखवत आहेत आणि हीच अपेक्षा असेल सुद्धा आयोजकांना की स्पोर्ट्स स्पिरिट दाखवणं गरजेचं आहे. 12 चेंडू 24 धावांची आवश्यकता. साईकला आपण पाहू शकाल सुशांत मोकल उर्फ गोट्या. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज ऑफ तुमच्या बाहेरचा चेंडू सरळ झाला. यावेळी चेंडू जाते वन बाउन्सरित्या सीमारेषा पार, चौकार. या ठिकाणी सुशांतनी बदलून टाकलाय. पहिला आला या चेंडूवरती चौकार. रिव्हर्सचा अटेम्प्ट लगी तो लगी नाही तो अब्दुल घनी. यावेळी मात्र रिव्हर्सचा अटेम्प्ट यशस्वी झालाय. दुधारी तलवार यावेळी वापरली होती, सीमारेषा पार जातोय. बॅक टू बॅक दुसरा चौकार. पहिल्या 2 चेंडूवरती बॅक टू बॅक 2 चौकार हाणतोय यावेळी सुशांत मोकल उर्फ गोट्या. अतिशय जबरदस्त फटकेबाजी पाहायला मिळते. क्लास ऑफ द टायमिंग आपल्याला पाहायला मिळत आहे. जसा क्लास आहे गोट्याचा सुशांतचा, तो क्लास दाखवण्याचा पूर्णपणे प्रयत्न करतोय. जसं म्हणतात की फॉर्म इज टेम्पररी क्लास इज परमनंट, तो क्लास दाखवत आहे पुन्हा एकदा गोट्या. जबरदस्त फटकेबाजी, रिव्हर्स अटेम्प्ट यशस्वी झालाय. यावेळी मात्र फ्रंट फुटला येऊन खडे खडे स्टँडिंग डिलिव्हर. यावेळी मात्र जातो स्टेडियमच्या बाहेर. गो टू पवेलियन. 6 धावांचा षटकार. षटकाराने मात्र 49 धावा धापलकावरती आहेत. आता मात्र फक्त 10 धावांची आवश्यकता असेल. 9 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता. सलामी, अतिशय जबरदस्त सलामी पाहायला मिळते. 49 धावांची ओमकार हरपाल आणि सुशांत मोकल उर्फ गोट्या याच्याकडून.
अतिशय जबरदस्त फटकेबाजी. यावेळी मात्र सिंगलला दिलं प्राधान्य. अर्धशतक पूर्ण होते. दोन टाळ्या झाल्या पाहिजेत या अर्धशतकासाठी. सलामी दिली अर्धशतकाची. 50 झालेली पाहायला मिळते. मला वाटतं या स्पर्धेची दुसरी 50 असावी सलामीची. म्हणजे पार्टनरशिप जर विचार केला तर दुसरी पार्टनरशिप ठरली मला वाटतं 50 धावांची ओमकार आणि सुशांत मध्ये. 9 धावांची अजूनही आवश्यकता असेल. 8 चेंडू शिल्लक आहेत आणि 9 धावांची आवश्यकता. सुशांतचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे, पण त्याच्याही पेक्षा मी ओमकारचं कौतुक कराल. एक यंग टॅलेंट अतिशय चांगला खेळतोय. त्याच्याबरोबर अनुभवाची जोड मिळाली. म्हणजे अनुभवाची सुधारित सुद्धा आहे पेण संघाबरोबर. अनुभवाशिवाय दुसरा गुरु नाही आणि गुरुशिवाय अनुभव नाही. अनुभव हीच सर्वात महत्वाची शिदोरी आहे आणि ती शिदोरी घेऊन सुशांत मोकल सुद्धा ओमकार हरपालला मार्गदर्शन करतोय. यावेळी हा शॉट पिच चेंडू पूल होतोय. यावेळी मात्र सक्सेसफुल. 6 धावांचा येतोय गगनभेदी षटकार. षटकार ठोकलेत ओमकार हरपालने. क्या बात आहे. चौथा येईल का आणि यावेळेस विजयी षटकार. चौथा विजयी षटकार. जबरदस्त फटकेबाजी. आता बॅट वरती करून दाखवा ओमकार हरपाल. क्या बात आहे. जबरदस्त फटकेबाजी. जय मल्हार पेण संघ या ठिकाणी विजयी. मावळ संघ आणि जय मल्हार पेण संघ नाणेफेकीसाठी यायचं. जय मल्हार पेण संघ आणि मावळ संघ नाणेफेकीसाठी यायचंय. चला मला वाटतंय या मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार जातोय. 12 चेंडू मध्ये 44 धावांची जबरदस्त खेळी करणारा. त्याच्यामध्ये जर विचार केला 7 षटकार